हुजूर, आपली इजाजत असेल तर प्रयोगाची घोषणा केली जावी. अवश्य खुदाबख्श. आमच्या इंग्रजी दोस्तांना पण निमंत्रण पाठवलं जावं, जे आमच्यापेक्षा आमच्या झाशीवर कृपादृष्टी ठेवू नयेत. बेशक हुजूर, आज रात्रीच त्यांना निरोप पाठवला जाईल. आदरणीय उपस्थित सज्जन हो, उद्या तुम्ही वाट पाहत असलेल्या नाटिका रमणीचा, ज्यात विश्वामित्र आणि मेनकेच्या भूमिकेचे वर्णन आहे, तो प्रयोग सादर होईल. आणि मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की मेनकेची भूमिका राजकुमारी श्वेतांबरा करणार आहेत आणि ब्रह्मर्षी विश्वामित्रांची भूमिका स्वतः महाराजाधिराज गंगाधरराव करणार आहेत. महाराज गंगाधररावांचा, महाराज गंगाधररावांचा. या प्रसंगात हजारो वर्षांपूर्वी मेनका जिंकली होती आणि उद्या पण मेनका जिंकणार. तुम्ही आमच्याशी विश्वासघात करताय. आयुष्यभर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि आज आमच्यावरच उलटताय. हे देवा, हे देवा, असं स्वप्न वारंवार का पडतंय? कुठला राजा इतक्या संकटात आहे ज्याची त्याचे स्वकीय हत्या करू पाहतायत? कसं स्वप्न होत आहे? हे देवा, त्या राजाचं रक्षण कर. याला तर मी स्वप्नात पाहिलं होतं.
फार थकला असशील ना? कुठून आलायस आणि इथेच कशाला? माझ्यापेक्षा त्यांना तुझी जास्त आवश्यकता आहे. माझ्या शुभकामना तुझ्या सोबत आहेत. जा. धन्य आहात महाराज. या समयी आम्ही साक्षात ब्रह्मर्षी विश्वामित्रांचं दर्शन घेत आहोत. गंगाधर रावांना विश्वामित्राच्या भूमिकेत मेनका दिसणार आहे, परंतु तुला साक्षात यमराजाची भूमिका निभवायची आहे श्वेतांबरा. नरसिंहराव, ही अवश्य असाधारण भूमिका आहे, परंतु ह्यापूर्वी आम्ही कित्येक आव्हानात्मक भूमिका केल्या आहेत. नक्कीच महाराज. कदाचित झाशीची हीच नियती असावी की आम्हास या अभूतपूर्व नाटकाद्वारे झाशीला महाराणी मिळणार आहे. किती अभूतपूर्व नाटक आहे हे, की ज्यात झाशीची होणारी महाराणी आपल्या कर्णधाराचा अंत करायला चालली आहे. ही झाशीची नियती आहे श्वेतांबरा. एक लक्षात ठेव, एक लहानशी चूक देखील आपल्या सर्वांच्या मृत्यूचं कारण बनू शकते. जाऊन पाहून ये. नाटक चालू असताना ज्या ठिकाणी श्वेतांबरा आणि गंगाधरराव असतील त्या दोघांमध्ये कुठलाही अडथळा निर्माण होता कामा नये. जी महाराणी साहेबा. हे भगवंता, हे नाटक पूर्ण रूपाने सफल होवो, कारण की बहुत करून झाशीचं भविष्य या नाटकाशी निगडित आहे. माझा सावरी आला. कुठे होतास तू टिळा? बहुतेक हा माझा सावरिया कोणाचा संदेश घेऊन आलाय. महाराज, रंगमंच पूर्णतः तयार आहे. बस आपला येण्याचा अवकाश आहे. प्रणाम. पाहू जरा. शास्त्रीजी, शास्त्रीजी, नमस्कार. अरे मोरोपंत जी. नमस्कार नमस्कार. बोला. सर्व काही कुशल मंगल आहे ना? हो हो, ईश्वराची कृपा आहे. आपल्याच घरी जात होतो. हो बोला, काय आदेश आहे? आदेश नव्हे शास्त्रीजी, विनंती म्हणा. हे घ्या. काय आहे हे? श्रीमंत सरकार बाजीराव पेशव्यांची कन्या इंदुबाईंच्या विवाहासाठी आपणास सादर आमंत्रण आहे. आम्हा कानकुब्ज ब्राह्मणांचा एवढा सन्मान? असं काय बोलताय शास्त्रीजी? आपण सर्व एकच आहोत, काही फरक नाहीये. बरं, आणखी एक गोष्ट. ही घ्या. माझी पुत्री मनूची कुंडली आपणच बनवली होती. मी ही आता आपणाकडेच सोपवतो. मला पूर्ण खात्री आहे की आपल्याकडूनच तिला योग्य वर मिळेल. प्रणाम पंडितजी. प्रणाम. क्षमा असावी. आम्हाला झाशीला जाण्यासाठी घोडागाडी कुठून मिळेल बरं? हे पहा मान्यवर,
झाशीला जाण्यासाठी संध्याकाळच्या पूर्वी घोडागाडी मिळणं पण संभव नाहीये. परंतु आपल्याला चिंतित व्हायची आवश्यकता नाहीये. तोपर्यंत आपण येऊन आमच्या कुटीमध्ये विश्राम करू शकता. चला या, यावे मोरपंत, आपण जी. पण यावे. चला व. या या या. विराजमान व्हावे. हे घ्या धन्यवाद शास्त्रीजी. मोरपंत, जी आपण पण जलपान ग्रहण करून जावे. धन्यवाद, पण आता आज्ञा असावी. आपणही आमच्या झोपडीत या की. माझी पुत्री झाशीच्या बाबतीत जाणण्यासाठी नेहमीच उत्सुक असते. अवश्य, वेळ मिळाल्यास नक्कीच येऊ. धन्यवाद. प्रणाम. नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. भोपटकरजी, मणिकर्णिका. पाहिलं बोपटकरजी, म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. अवश्य तात्याजी, आपले परिश्रम कामास आले, परंतु एक समस्या आहे. आता कसली समस्या बोपटकरजी? आम्हाला आमची झाशीची महाराणी मिळाली. तात्याजी, आपणास ठाऊक नाही, आपल्या महाराजांबरोबर बाजीरावांचे संबंध ठीक नाहीयेत. आणि आपण तर ऐकलंच की श्रीमंत बाजीराव हिच्यावर स्वतःच्या पुत्रीपेक्षा जास्त प्रेम करतात. असंही होऊ शकतं की या संबंधाने बिघडलेले जुने संबंध पण सुधारून जातील. शक्य आहे. चला. बस आणखीन काही क्षण. अहोभाग्यम अहोभाग्यम. यावं, आपलं स्वागत आहे. आपण तर इथे येऊन आम्हाला कृतार्थ केलाय. इथे यायची तर आम्हाला आवश्यकता होती. आणि शिवाय तुमची पुत्री सुद्धा झाशीच्या संबंधी जाणण्यास उत्सुक आहे ना. महोदय, ठाऊक नाही काय आहे तिच्या मनात. प्रश्नांची सरबत ती करते आणि झाशीच्या बाबतीत तर अति उत्साहीच आहे. यावं. चलावे. अगं मनुताई, ये ना ग. मनुताई, आम्ही नाना भाऊना बोलावतोय, परंतु ते ऐकतच नाही. माहित नाही नाना भाऊना काय झालंय. अगं मनुताई, तू का बोलत नाहीस? प्राची, ठाऊक नाही, आज माझं चित्त थारावर नाहीये. अगं मनुताई, थांब ना ग जरा. यावं यावं. यावं यावं. मोरोपंतजी, इथे आल्यावर खूपच बरं वाटतंय. सेवकाला पण आपल्यासारख्या महानुभावांचं स्वागत करण्याने अतिप्रसन्न वाटतंय. माझी पुत्री तर कुठे आहे ती? भेट तर घडवा आमची. हो हो, मी आता तिला बोलावून आणतो. सेवक, पाहुण्यांच्या जलपानाची व्यवस्था कर. बसावं, मी आलोच. तात्याजी, तुम्हाला खरंच इतका विश्वास वाटतो की मणिकर्णिकाची कुंडली इतकी प्रबळ आहे की आपल्या महाराजांच्या ग्रहांनाही प्रभावित करेल? बोपटकरजी,
झाशीचं भाग्यच आहे मणिकर्णिका. धूर्त नर्तकी, तो आमची तपस्या भंग करण्याचा दुस्साहस कसं केलास? क्षमा असावी भगवंत. या उपवनातून येत असलेला सुगंध, भ्रमरांचं गुंजन, तसंच मौन कळ्यांच्या गायनानं पण या रमणीला तसं प्रभावित नाही केलं. परंतु आपल्यातून अवतरित होणाऱ्या या तेजस्वी आभाने आम्हाला इतकं संमोहित केलं की आम्ही स्वतःला इथं येण्यापासून रोखू नाही शकलो. विश्वामित्राची तपस्या भंग करण्याचा परिणाम ठाऊक आहे? हे महर्षी, या समस्त ब्रह्मांडात आपल्यासारखा तेजस्वी, बलिष्ठ, तसाच पौरुषयुक्त पुरुष नाही पाहिला. तू निघून जा इथून, अन्यथा मी माझ्या तपस्येच्या तेजाने तुला भस्म करून टाकेन. हे भगवंत, काय माझं हे अद्वितीय मादक यौवनही आपणास आकर्षित करण्यास असफल ठरलंय? नाही नाही नाही, अशा जीवनाला काय अर्थ ज्यात स्त्री होण्याचं सुख प्राप्त होऊ नये? ही तर तीच आहे, मनू. मनू? हो, आपल्याला आज जी गंगा घाटावर भेटली होती. ही आहे माझी पुत्री मनू, मणिकर्णिका. प्रणाम. सदा सुखी राहा.